नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. तुम्ही पाहत आहात बातम्या 24 तास. एकंदरीतच तुम्ही हे दृश्य पाहताय. या ठिकाणी स्मशान झालेलं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांनी 12 महिने पुसलेला ऊस अगदी क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं झालेलं पाहायला मिळतंय. एकंदरीतच एमएससीबीचा भोंगळ कारभार आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. कारण लेकराप्रमाणे जपलेला हा ऊस क्षणार्धामध्ये आपल्या डोळ्यासमोर नेस्त नाबूद होताना शेतकरी कसा पाहणार आहे? संयमाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा शेतकरी संयम पाळणार तरी किती आहे हा प्रश्न आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय. आणि एकंदरीतच या एमएससीबीच्या भोंगळ कारभारामुळे या ठिकाणी दरवर्षी ऊस लावावं की नाही ही संभ्रमावस्था शेतकऱ्यामध्ये निर्माण होत असते. आणि त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणती पिकं घ्यायचे ते एमएससीबी ऑफिसने सांगावे. शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची पिकं या शेतामध्ये घ्यावी, कारण तब्बल 3रं वर्ष आहे आणि या 3 वर्षापासून हे शेतकरी या ठिकाणी या प्रकारचे हाल सोसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीतच जर पाहायला गेलं तर ते शेतकरी आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांना या ठिकाणी त्रास होतोय आणि त्यांचा ऊस हा पूर्णपणे राख झालेला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीतच याला जबाबदार कोण आहे, संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जातो. या संदर्भामध्ये आपल्यासोबत जे पीडित शेतकरी आहेत रामदास परशुराम केंद्रे, हे सोनखेड शिवारामध्ये घटना घडलेली आहे. आणि एकंदरीतच पीडित शेतकऱ्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे आणि त्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय, काय सांगाल? तर जवळपास 1 वर्षापासून या ऊसापाशी मेहनत घेतलेली आहे. आपण जवळपास 2 एकरचा प्लॉट आहे. 1-1.5 लाख आसपास खर्च झालेला आहे. शेतकऱ्याची मेहनत म्हणजे तर सगळ्याला माहितच आहे. आधीच कारखाना टाइमवर नेत नाही, आता हे ऊस जळाला आहे. एक तर कारखाना येत नाही, ते परत पाक सोडायला लागला की ते टोळीवाले सुद्धा तोडत नाहीत. तरी एमएससीबीला आम्ही 4 वर्षापासून लॉकडाऊन पासून त्याला सांगत आहोत की खांब वाकलेला आहे. वावरामध्ये बघा तुम्ही दृश्य की लाईन 3-3 लाईन आहेत. एक हाताला येतील आपले एवढे तार आहेत. आणि ते 3री वेळेस आहे की ऊसाचा अशा प्रकारे 3 वेळेस ऊस जळालेला आहे. तर प्रत्येक वेळेस सांगून एमसीबी काहीच दखल घेत नाही. तरी आता काल पंचनामा करून गेलेले आहेत, पण तरी पण देखील त्यांचं तेवढं लक्ष नाही. तर एमएससीबीला तुमचं नेमकं म्हणणं का? आता एमएससीबीला तुम्हाला नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे आणि नुकसान भरपाईसाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत का? हा, काल त्याला जाऊन आपण अर्ज दिल्यानंतर त्यांनी इथं आलेले आहेत. काल पंचनामा केलेला आहे. मग आता इथून पुढची कारवाई ते बघतो म्हणलेले आहेत. पण त्यांच्या बोलण्यावर वाटत आहे की पुढे ते काहीच करत नाहीत. असं कळत होतं की कारखान्याकडे तुमची दखल घेतली जात होती. तर एकंदरीतच या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल की कारखानदार फक्त पोट भरण्यासाठी कारखानदार आपली कारखानदारी चालवत आहेत का आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाहीये का? कारखानदारी चालवण्यासाठी फक्त शेतकऱ्यांना हाताशी धरलं जातंय का? तुम्हाला काय वाटतंय? आता कारखान्यावर आपली T20 कारखाना मळवटीचा तिथं नोंद होती. नोंद मध्ये प्रोग्राम सुद्धा आलता. 1 महिन्याखाली आपण प्रोग्राम मध्ये नाव आले असताना त्यांनी आपल्यापासून ऊस घेऊन गेले. रिकव्हरी सुद्धा आलती. त्यांनी पाणी देऊ नका म्हणून सांगितले होते. त्याच्यामुळे पाणी जर दिलं असतं तर या शॉर्ट सर्किटमुळे एखाद्या वेळेस नुकसान कमी झालं असतं आपलं. त्यांच्यामुळे पाणी न दिल्यामुळे ऊस जास्त प्रमाणात जळाला. आणि प्रोग्राम मध्ये नाव येऊन सुद्धा ते हलगर्जी करत आहेत, आज येतो उद्या येतो. कारण की ऊस जळाल्यानंतर तातडीनं जिथं टोळी असेल ती पहिल्यांदा सुरू ऊसाला प्लॉटला लावून ते ऊस नेणं म्हणजे शेतकऱ्याचं कमीत कमी नुकसान झालं पाहिजे नियमामध्ये आहे. तरी सुद्धा कारखाना दिरंगाई करत आहे. आता जवळून 14 तारखेला ऊस जळालेला आहे. जवळपास 3-4 दिवस झालेले आहेत. तरी पण कोणता कारखाना दखल घेत नाही. ते शेतकऱ्यांना आम्ही करावं तर काय, हे विषय आमची सगळी आर्थिक व्यवस्थाच ह्याच्यावर अवलंबून आहे. घराचं कुटुंब सगळं पूर्ण याच्यावर बघत आहे. जवळपास 1.5 ते 2 लाख रुपयाला खर्च येत आहे. पूर्ण खाक तोंडाला आलेले पीक जवळपास पूर्ण खाक होऊन गेलेलं आहे. तर तेव्हा एकंदरीतच माहिती आपल्याला कळते की शेतकऱ्यांची दखल घ्यायला कुणीच तयार नाही. अगोदर अतिवृष्टीनं थैमान घातलं, 2 वर्षाचं पीक म्हणजे 2 वेळची पेरणी ही पाण्यामध्ये वाया गेली. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी अनैसर्गिकरित्या म्हणजे एमएससीबीच्या भोंगळ कारभारामुळे, निव्वळ भोंगळ कारभारामुळे म्हणता येईल. कारण एमएससीबीने या ठिकाणी जर वेळीच दखल घेतली असती तर शेतकऱ्याचं नुकसान हे टाळलं गेलं असतं. आणि एकंदरीतच कारखान्याला त्यांची नोंद असून सुद्धा त्या ठिकाणी कारखाना सुद्धा त्यांची दखल घ्यायला तयार नाहीये. म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं शासन आहे का शेतकऱ्यांची अवहेलना करणारं शासन आहे? आता संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जातोय. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत इंद्रेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य बाळूभाऊ केंद्रे आपल्यासोबत जोडले गेले. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की एकंदरीतच शेतकऱ्यांची अशी परिस्थिती जी झालेली आहे त्याच्यावरती तुम्ही काय आवाज उठवाल का? सर्वप्रथम पत्रकार प्रज्ञावंत गायकवाड यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. शेतकऱ्यांचा 1.5 एकर ऊस या ठिकाणी जळून खाक झालेला आहे. त्या शेतकऱ्याचं नाव आहे रामदास परशुराम केंद्रे. महत्वाचं म्हणजे शिवार कुठलंही असो, शेतकऱ्याचं नुकसान झालं की त्या ठिकाणी तातडीनं सर्वांनी दखल घेतली पाहिजे. मात्र या ठिकाणी 4 दिवस होऊन देखील आणखी कोणी या ठिकाणी यायला तयार नाही. प्रशासनाचा भोंगळ कारभार, एमएससीबीचा भोंगळ कारभार. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी डीपी आहे. अगदी त्यांच्या शेतामध्ये भर मधामध्ये ही डीपी आहे आणि ताराची जी लाईन गेलेली आहे ती कमीत ऊसापासून
फक्त जमिनीपासून 10 फूट अंतरावर आहे. म्हणजे ताराची लाईन सुद्धा या ठिकाणी क्लिअर नसल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन हा ऊस खाक झालेला आहे. माझी MSCB ला सुद्धा विनंती आहे की आपण याकडे चांगलं लक्ष देऊन ही तार सुरळीत करून घ्यावा. अन्यथा शेतकऱ्याला कोणतं काम करावं किंवा काय करू नये स्वतः येऊन आपण सांगावं. कारण शेतकऱ्याचं कुठलंही काम आता तुम्हीच करून द्या असा सुद्धा माझा या ठिकाणी सवाल आहे. कारण 3 वर्षापासून परत शॉर्ट सर्किटमुळं या ठिकाणी हा ऊस जळतोय. अन्य कुठलंही पीक असो या ठिकाणी ते नुकसान होतंय. त्यामुळं शेतकऱ्यांनी काय करावं असा देखील या ठिकाणी सवाल निर्माण होतोय. आणि महत्वाचं म्हणजे आज या ठिकाणी हा ऊस जळाला, अगदी त्या शेतकऱ्याची भावना या ठिकाणी आपण जाणून घेतली तर खरोखरच अगदी हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी निघून जातोय. शेतकरी रातन जगाचा पोशिंदा जगला पाहिजे असं आपण म्हणतो, मात्र त्याची दखल कोणी घ्यायला तयार नाही. खरोखरच मला या बाबीची खूप खंत वाटते आहे. कारण आज 3रं वर्ष आहे आणि प्रशासन MSCB यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी स्वतः यावं आणि पाहावं. 10 फूट अंतरावरचा तार हा या ठिकाणी लोंबता दिसतोय. त्यामुळं शॉर्ट सर्किट होऊन या ऊसाचं नुकसान झालंय. तरी ताबडतोब प्रशासन, मुख्यमंत्री, सर्व सरकार यांनी या ठिकाणी येऊन या बाबीची दखल घ्यावी आणि यांना सहकार्य करावं. रामदास परशुराम केंद्रे या शेतकरी बांधवांना त्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी ही माझी मनापासून इच्छा आहे. धन्यवाद बळभाऊ, आपण दिलेल्या माहितीबद्दल. एकंदरीतच असं लक्षात येते की शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. तर एकंदरीतच आपल्यासोबत जोडले गेलेत आता ऊसतोड कामगार आहेत. म्हणजे त्यांना कशा पद्धतीनं हा ऊस जळाल्यानंतर त्रास होतो. त्यांचे हात जर पाहायला गेला तर तुम्ही काळेभोर हात झालेले पाहायला मिळत आहे. त्यामधून रस गळत असल्या कारणाने या ठिकाणी तुम्ही बघताय कामगारांना सुद्धा काम करताना खूप त्रास सहन करावा लागतोय. अगोदरच त्यांचं जीवन हे त्रासाचं आहे, पण त्यातच हे भर पाडण्याचं काम ह्या MSCBच्या भोंगळ कारभारामुळे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर एकंदरीतच प्रशासन योग्य पद्धतीनं या ठिकाणी काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एकंदरीतच आता आपण जाणून घेणार आहोत की आपल्यासोबत जोडले गेलेत हे जे कामगार आहेत, ऊस कामगार, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ऊस जळाल्यावर एकंदरीतच तुम्हाला कशा पद्धतीनं समस्या उद्भवते? म्हणजे काय होतं, काय लागते हाताला, ऊस तोडता येत नाही, तुटत नाही. ऊस जळाल्यामुळं त्याला काहीच त्याच्यामध्ये रस राहत नाही, ते असं कडक होऊन जाते ऊस. त्याला आलेला असताना त्याला तुम्हाला जास्त कष्ट करावे लागत नाहीत, पण जेणेकरून ऊस जळाल्यानंतर तो कडक होतो. त्याच्यामध्ये जी नरमता असते ती राहत नाही आणि नरमता टिकून न राहिल्यामुळे या कामगारांना सुद्धा याचा त्रास भोगावा लागतोय. तर एकंदरीतच प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना ज्या समस्या उद्भवत आहेत त्यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवण्याऐवजी त्यांच्या प्रश्नावरती कशा प्रकारचं आपल्याला निरसन करता येईल याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि एकंदरीतच माहिती पाहून घेतली तर आपल्याकडे शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान झालंय. खरं शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या पिकाला जपतो आणि 12 महिन्यामध्ये येणारं ही पीक, 12 महिन्याचे कष्ट कुठे त्या AC मधून बसणाऱ्या त्या कारखानदाराला कळणार आहेत. शेतकऱ्यांचे कष्ट कुठे कळणार आहे, ती तळमळ शेतकऱ्यांची त्या एसीच्या गाड्यात फिरणाऱ्या त्या कारखानदारांनी सुद्धा या ठिकाणी दखल घेतलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि एकंदरीतच माहिती आपण ही बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत देऊन शासनाने या ठिकाणी मदत करावं असं बातम्या 24 तासच्या माध्यमातून मी सर्वांना अपील करतोय. आणि प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तहसीलदार असतील, तलाठी असतील यांनी येऊन या ठिकाणी ग्राउंड लेवलला येऊन चेकिंग करावी, जेणेकरून या ठिकाणी सर्वेक्षण करावं की कशा पद्धतीने शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि एकंदरीतच त्यांना नुकसान भरपाई पोटी मोठी रक्कम दिली गेली पाहिजे. कारण शेतकऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन डोळ्यामध्ये तेल घालून पाणी दिलंय. कुठले इचुकड्याचा किंवा कुठल्याही भीतीपोटी त्यांनी आपल्या शेतामध्ये येणं टाळलेलं नाहीये. त्यांनी स्वतः खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पिकाला जपलेलं आहे. हीच जाणीव ठेवून प्रशासनानं मोठी मदत करावी. या संदर्भातली अपडेट्स आपण जाणून घेतली बातम्या 24 तासच्या माध्यमातून. बातम्या 24 तास वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तुर्तास कॅमेरामन मकरंद वाहुळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.